Hello friend, welcome back again in TYBA class in the subject of International Trade Theory and Practice. अर्थात तृतीय वर्ष कला वर्गाच्या आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि व्यवहार या विषयाच्या व्याख्यानामध्ये मी प्राध्यापक डॉक्टर मनोज कुमार गायकवाड, अर्थशास्त्र विभाग प्रमुख वसंतराव नाईक महाविद्यालय शहादा आणि इकॉनॉमिक्स अकॅडमीच्या वतीनं आपलं पुन्हा मनापासून स्वागत करतो. मित्रहो, मागच्या तासाला आपण विकसनशील देशांच्या व्यापार शर्तीत प्रतिकूल असण्याच्या कारणांची चर्चा केली. या व्याख्यानामध्ये आपण विकसनशील देशांच्या व्यापार शर्तीत सुधारणा करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात, जेणेकरून विकसनशील देशांच्या प्रतिकूल असणाऱ्या व्यापार शर्ती अनुकूल कशा होतील आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये त्यांना जास्तीत जास्त फायदा कसा मिळू शकेल, यासाठी तज्ज्ञांनी ज्या पद्धतीने प्रतिकूल व्यापार शर्तीची कारणं शोधली, त्यातून विकसनशील राष्ट्रांना आणि अल्पविकसित राष्ट्रांना बाहेर काढण्यासाठी, त्या कारणांच्या परिणामांपासून वाचण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, ज्याद्वारे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांना भेटतील, हे आपल्याला पुढील उपाययोजनांच्या माध्यमातून दाखवता येऊ शकते. या उपाययोजना जवळपास 5 उपाययोजना आपण PPTमध्ये दर्शवलेल्या आहे. यामध्ये पहिली उपाययोजना सांगितली जाते निर्यातीत वाढ आणि बहुमुखी निर्यात व्यापार घडवून आणला पाहिजे. त्यानंतर आपापसातील व्यापार व सहकार्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यानंतर तांत्रिक प्रगती साध्य करता आली पाहिजे. त्यानंतर राखीव साठ्यांची निर्मिती करता आली पाहिजे. त्यानंतर सामूहिक व्यापार करार हे करता आले पाहिजे. या 5 गोष्टी किंवा या 5 उपाययोजना जर विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांनी केल्या, तर त्यांना आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये लाभ झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचा जो सातत्याने होणारा व्यवहारतोल तुटीचा आहे, तो तुटीचा व्यवहारतोल कमी होईल आणि त्यांचा व्यवहारतोल हा सुरळीत होईल, फायद्याचा होईल. मित्रहो, सजेशन टू इम्प्रूव्ह द टर्म ऑफ ट्रेड ऑफ अंडर डेव्हलप कंट्रीज, यासाठी आपण जे मागच्या 2-3 तासांमध्ये सातत्याने प्रतिकूल व्यापार शर्तींबद्दल चर्चा करतोय, तेही विकसनशील देशांच्या बद्दल. तर हे असं का होतं आहे, व्यापार शर्ती प्रतिकूल का ठरत आहेत? तर विकसित देश या माध्यमातून किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या माध्यमातून विकसनशील देशांचे वेगवेगळ्या कारणातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या व्यापाराच्या शर्ती त्यांच्या बाजूने अनुकूल कशा करून घेता येतील, त्यासाठी विकसनशील देशांचं शोषण करताना दिसतात. या शोषणातून विकसित देश आणि विकसनशील देशातील अंतरसुद्धा वाढताना दिसत आहे. आर्थिक विकासासाठी व्यापाराशिवाय तरुणोपाय नाही, म्हणून विकसनशील देशांनी विकसित देशांची दादागिरी आणि शोषण हे अनिच्छेने, इच्छा नसताना सुद्धा सहन करावं लागतं. याला आळा बसावा आणि व्यापाराचे लाभ विकसनशील देशांनाही उपलब्ध व्हावेत, म्हणून तज्ज्ञांनी काही उपाययोजना सुचवलेल्या आहेत. या उपाययोजनांमध्ये पहिली उपाययोजना जी आहे ती म्हणजे निर्यातीत वाढ करणं आणि व्यापार हा बहुमुखी करणं
आणि बहुमुखी निर्यात करणं. व्यापार शर्तीत सुधारणा करण्यासाठी व्यापार करा अथवा मरा हा प्रश्न विकसनशील देशांसमोर निर्माण होतो. देशातील कोणता उद्योग प्रमुख निर्यात उद्योग रूपाने विकसित होईल हे देशाच्या अंतर्गत परिस्थितीवर अवलंबून असते. विकसनशील देशांच्या व्यापार शर्ती प्रतिकूलतेचं प्रमुख कारण म्हणजे प्राथमिक वस्तूंचे उत्पादन आणि त्याच वस्तूंची निर्यात हे आहे. व्यापार शर्ती अनुकूल करण्यासाठी विकसनशील देशांनी केवळ प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनावरच लक्ष केंद्रित न करता औद्योगिक क्षेत्र, सेवा क्षेत्र या क्षेत्रातील वस्तूंवरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे. प्राथमिक वस्तूंबरोबरच निर्मित वस्तू म्हणजे इंडस्ट्रियल गुड्स, मॅन्युफॅक्चरिंग गुड्स, सेवा, सर्व्हिसेस यांचीही निर्यात करून निर्यातीमध्ये विविधता आणली पाहिजे. विकसनशील देशांकडे श्रमशक्ती मोठ्या प्रमाणात असते. श्रमाची विविध क्षेत्रामध्ये गतिशीलता वाढवली पाहिजे. त्यांना कार्यक्षमता निर्माण केली पाहिजे आणि त्यांच्या कार्यक्षमता या वाढण्यासाठी प्रेरित केलं पाहिजे. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमतेचा पूर्णपणे वापर केला पाहिजे. या सर्वांमधून उत्पादनात वाढ करून वाढीव उत्पादनाची गुणवत्तापूर्ण वस्तू आणि सेवांची निर्यात जर वाढवली तर अनुकूल व्यापार शर्ती निर्माण होऊ शकतात. दुसरा उपाय सांगितला जातो की आपापसातील व्यापार सहकार्याला प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे. विकसित देशांनी विकसनशील देशांच्या व्यापाराला प्रोत्साहित केलं पाहिजे. आपल्या निर्यात वाढीबरोबरच विकसनशील देशांची निर्यात वाढवण्यासाठी म्हणजेच आयातीत वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत. म्हणजे विकसित देश जोपर्यंत विकसनशील देशांकडून आयातीचं प्रमाण वाढवत नाही तोपर्यंत विकसनशील देशांच्या निर्यातीमध्ये वाढ होत नाही. म्हणजे आयात निर्यातीच्या व्यापारामध्ये विकसनशील देशांना निर्यातीच्या बद्दल झुकतं माप विकसित राष्ट्रांनी दिलं पाहिजे. म्हणून त्यासाठीचे बी प्रयत्न विकसित राष्ट्रांनी केले पाहिजेत. विकसनशील देशांचे शोषण करू नये. आपापसातील व्यापार वाढवण्यासाठी वाहतूक आणि दळणवळण साधनांच्या विकासावर विकसित राष्ट्रांनीच जाणून बुजून भर दिला पाहिजे. विकसनशील देशांना व्यापारी देणीघेणी मिटवण्यासाठी परकीय चलन उपलब्ध करून दिलं पाहिजे. यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांची स्थापना केलेलीच आहे, परंतु त्या वित्तीय संस्थांचा पाहिजे तसा फायदा विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांना होताना दिसत नाही. त्यासाठी विकसित राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांच्या धोरणांमध्ये विकसनशील आणि अल्पविकसित राष्ट्रांच्या बाजूने अनुकूल असं धोरण निर्माण केलं पाहिजे आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा केली पाहिजे. विकसनशील देशांनी विकसित देशांचे सहकार्य जितके जास्त मिळेल तितक्या व्यापार शर्ती ह्या अनुकूल ठरू शकतात किंवा त्यांच्यातील जी प्रतिकूलता आहे ती प्रतिकूलता कमी असू शकते. त्यानंतर तिसरी जी उपाययोजना आहे ती आहे तांत्रिक प्रगतीची. विकसनशील देशांनी प्राथमिक वस्तूंची कच्चा माल म्हणून निर्यात केली तर त्याला योग्य किंमत प्राप्त होत नाही. यावर उपाय म्हणून विकसनशील देशांनी प्राथमिक वस्तूंवर प्रक्रिया करणारे उद्योग देशामध्येच उभारले पाहिजेत. यासाठी विकसित देशांकडून यंत्रसामुग्री तंत्रज्ञानाची आयात करावी. या प्रक्रियेमुळे प्राथमिक वस्तूंचा टिकाऊपणा वाढेल, त्या वस्तूंची उपयोगिता वाढेल, त्यामुळे त्यांना योग्य अशी वाढीव किंमतसुद्धा प्राप्त होऊ शकते. प्रक्रिया उद्योगाला
चालना देण्यासाठी स्वतः संशोधन आणि विकास कार्यक्रम विकसनशील देशांनी सुरू केले पाहिजेत. नवीन तंत्रज्ञान विकसित केलं पाहिजे. यातून उत्पादन आणि निर्यात वाढ झाली की व्यापार शर्ती आपोआप ह्या अनुकूल होऊ शकतात. त्यानंतर चौथा मुद्दा सांगितला जातो उपायांचा. राखीव साठ्यांमध्ये निर्मिती केली पाहिजे. जागतिक बाजारात प्राथमिक वस्तूंच्या किमती अनेक कारणांनी चढ उतार घडून येत असतात. त्यामुळे त्यांच्या निर्यात उत्पन्नात अनिश्चितता, अस्थिरता निर्माण होते. किमतीतील चढ उतार कमी करण्यासाठी विकसनशील देशांनी मोठ्या प्रमाणात साठवणूक गृह, वेअरहाऊसेस आणि खरेदी विक्री संस्था यांची स्थापना केली पाहिजे. यासाठी त्या देशातील सरकारने पुढाकार घेणं आवश्यक असते. जेव्हा जागतिक बाजारात किमती घटतील तेव्हा किमान किमतीला त्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी करून या वेअरहाऊसेसमध्ये त्यांची साठवणूक केली पाहिजे. आणि जेव्हा जागतिक बाजारात त्या वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ होईल तेव्हा या साठ्यातून त्या मालाची पुरवठा केला पाहिजे, त्यांची विक्री केली पाहिजे. त्यामुळे त्यांना योग्य वेळी किंवा वाढत्या किमतींचा फायदा भेटू शकतो. त्यामुळे त्यांना व्यवहार तुलातील किंवा या व्यापार शर्ती ज्या आहेत त्या व्यापार शर्ती ॲटोमॅटिकली अनुकूल होताना आपल्याला दिसतील. त्यानंतर सामूहिक व्यापार करार ही शेवटची उपाययोजना अनुकूल व्यापार शर्तींसाठी सांगितली जाते. व्यापार शर्तीत अनुकूलता निर्माण करण्यासाठी विकसनशील देशांनी विकसित देशांप्रमाणेच आर्थिक विकास समुदाय स्थापन केले पाहिजे. ज्या पद्धतीने आपण G7, ओपेक, त्याच्यात युरोपियन युनियन कम्युनिटी यांची उदाहरणं पाहिली, तशीच यांनी आर्थिक विकास संघटनांची स्थापना करणं गरजेचं आहे. त्यामुळे प्राथमिक वस्तूंचे उत्पादन करणाऱ्यांनी आपापसातील स्पर्धा कमी करून संगनमताने मालाची विक्री केली पाहिजे. संघटनेच्या माध्यमातून सौदा शक्तीमध्ये वाढ होईल. सौदा शक्तीमध्ये वाढ झाली तर अपेक्षित अशा किमती त्यांना प्राप्त होतील. त्यांच्या निर्यात उत्पन्नामध्ये वाढ होईल आणि ॲटोमॅटिकली त्यांच्या व्यापार शर्ती या सामूहिक सौदा शक्तीच्या माध्यमातून या अनुकूल ठरतील. अशा रीतीने 5 उपाययोजना आपल्याला या विकसनशील देशांच्या व्यापार शर्ती अनुकूल घडवून आणण्यासाठी किंवा अनुकूल करण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. विकसनशील देशांच्या सरकारांनी या उपाययोजनांप्रमाणे जर आपला नियोजित कार्यक्रम आखला आणि प्राथमिक वस्तूंचं पक्क्या मालामध्ये रूपांतर करणाऱ्या देशांतर्गत उद्योगांची उभारणी केली, त्यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला, तर आपोआपच विकसनशील देशांच्या वस्तूंमध्ये गुणवत्ता निर्माण होईल, त्यांचं उत्पादन खर्च कमी होईल आणि विकसित देशांच्या बाजारपेठांमध्ये त्यांना चांगली किंमतसुद्धा प्राप्त होईल. म्हणजेच विकसित राष्ट्रांवर वेगवेगळ्या बाबींसाठी अवलंबून राहण्याचं प्रमाण विकसनशील राष्ट्रांचं जितकं कमी होईल तितक्या प्रमाणात या देशांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल. त्यांच्या व्यापार शर्ती त्यांना अनुकूल करून घेता येईल. व्यापार शर्तीच्या अनुकूलतेमुळे त्यांच्या व्यवहार तोलातील तूट किंवा अनबॅलन्स जो आहे तो त्यांना बॅलन्स करता येऊ शकतो. मित्र, अशा रीतीने विकसनशील देशांनी यापेक्षा अनेक आवश्यक त्या सुधारणा आपल्या अर्थव्यवस्थेच्या संरचनेमध्ये केल्या तर त्यांना व्यापार शर्ती ह्या अनुकूल करता येऊ शकतात. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा त्यांना मिळवता येऊ शकतो. या ठिकाणी आपण इथेच थांबतो आहे. या उपाययोजनांचा आपण नीट अभ्यास करावा, म्हणजे विकसनशील देशांच्या व्यापार शर्तीमध्ये प्रतिकूलता असण्याची कारणं आपल्या लक्षात आली की त्याच्यावर व्यापार शर्ती अनुकूल
करण्यासाठी कोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या पाहिजेत याच्यासुद्धा मुद्द्यांचा अभ्यास आपल्या लक्षात आला तर आपल्याला हा मुद्दा चांगल्या प्रकारे लक्षात येऊ शकतो. याचे व्हिडिओ जरी वेगवेगळे असले तरी ते स्वतंत्ररित्या समजण्यासाठी आपण त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. म्हणून मित्र, या ठिकाणी आता आपण इथेच थांबतोय. व्यापार शर्तींच्या संदर्भामध्ये जवळपास आपला हे 4-5 व्हिडिओमध्ये हा टॉपिक आपण संपवलेला आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवहार तोल आणि व्यापार तोल या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. व्यवहार तोल आणि व्यापार तोल म्हणजे काय, ॲक्च्युअल भारताचा व्यापार तोल आकड्यांमध्ये कसा आहे, त्यानंतर व्यवहार तोल असंतुलित का आहे आणि असंतुलित व्यवहार तोल संतुलित करण्यासाठीच्या उपाययोजना कोणत्या आहेत, याच्या संदर्भातल्या सर्व कन्सेप्ट आपण सविस्तरपणे पुढच्या मुद्द्याला घेऊन पुढच्या व्याख्यानामध्ये आपण भेटूया. तोपर्यंत आपण या ठिकाणी इथेच थांबतोय. मित्र, घरी आहात, घरीच राहा, सुरक्षित राहा. कोरोनामुक्त भारतासाठी तुमची लढाई फार महत्त्वाची आहे. तुम्ही स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. सरकारने दिलेल्या नियमांचं पालन करा. ॲटोमॅटिकली कोरोना आपल्यापासून लांब राहील. मित्र, आपण इथेच थांबतोय. नंतरच्या व्हिडिओत भेटूया. थँक्यू.